नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चौथी पोएम हॅव यू अर्न युअर टुमॉरो याचं ब्रेनस्टॉर्मिंग. हेडफोन असतील तर निश्चित वापरा. आणि महत्त्वाची सूचना अशी की मी टेलिग्रामवर एक चॅनल बनवलं आहे सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन, तर कृपया ते तुम्ही जॉईन करा, जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ आला तर मी त्याच्यावर लिंक टाकून देत जाईल. थँक्यू. अँड चला तर सुरू करूया. ब्रेनस्टॉर्मिंग मधला पहिला प्रश्न आहे A1. डिस्कस विथ युअर फ्रेंड्स हाऊ ही शी स्पेंड द होल डे दॅट वॉज बेनिफिशियल फॉर अदर्स. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्हाला डिस्कस करायचं आहे आणि तिला विचारायचं आहे की व कशा प्रकारे ती आपला दिवस स्पेंड करते. दॅट वॉज बेनिफिशियल फॉर अदर, जे इतरांना कसं आहे तर बेनिफिशियल आहे. आता हे मी माझ्या परीने तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही आणखीनही या व्यतिरिक्त यामध्ये ॲड करू शकता. 4 पॉईंट लिहायचे, 5 पॉईंट मी दिलेले आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसरंही टाकू शकता त्यामध्ये. आन्सर ही ऑब्लिक शी हेल्प्स टू नीडी पीपल. फॉर एक्झाम्पल ही ऑब्लिक शी ऑलवेज गिव्ज फूड टू बेगर्स. तो किंवा ती काय करते, गरजूंना मदत करते. उदाहरणार्थ तो काय करतो, गरिबांना किंवा मग भिकाऱ्यांना काय करतो, फूड देतो. म्हणजे हेल्प करण्याचा एक प्रकार. बी ही शी ऑलवेज कीप क्लीन हिज ऑर हर कॉलनी. कॉलनी ते काय करतात, नेहमी क्लीन करतात. नेवर ही ऑब्लिक शी नेवर थ्रो एनिथिंग ऑन रोड. रोडवर काही ते फेकत नाहीत. सी ही ऑब्लिक शी ऑलवेज प्रोवाइड फ्री मेडिसिन टू पुअर पीपल. फ्री मेडिसिन ते प्रोवाइड करता. डी ही ऑब्लिक शी ऑलवेज टीचेस योगा अँड मेडिटेशन टू नेबर्स. नेबर्सला काय करतात ते टीच करता काय तर योगा आणि मेडिटेशन ते शिकवण्याचं काम त्यांना करतात त्यांच्या शेजाऱ्यांना. नेबरची स्पेलिंग थोडी चुकलेली आहे, BOUR पाहिजेत. ठीक आहे. ही ऑब्लिक शी ऑफर्स लिफ्ट टू ओल्ड मेन ऑर वुमेन. नेबरची स्पेलिंग बघा, NEIGH. ही ऑब्लिक शी ऑलवेज टीचेस योगा अँड मेडिटेशन टू नेबर्स. जे काही शेजारी आहे त्यांना ते काय करतात, ती किंवा तो योगा आणि मेडिटेशन शिकवतात. ही ऑब्लिक शी ऑफर्स लिफ्ट टू ओल्ड मॅन ऑर वुमेन. जे ओल्ड मेन किंवा वुमेन आहेत त्यांना तो किंवा ती काय करतात तर लिफ्ट ऑफर करतात. या व्यतिरिक्त तुम्ही नवीन पॉईंट ॲड करू शकता. A2 मधला पहिला प्रश्न आहे डॉट 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 वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंड. एक्सप्लेन द मिनिंग अँड गिव्ह इलिस्ट्रेशन. ही जी लाईन आहे त्याचं काय करायचं, तुम्हाला मिनिंग सांगायचं आणि त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगायचं किंवा इलिस्ट्रेट करायचं, स्पष्टीकरण द्यायचं आहे. आन्सर इन दिस लाईन द पोएट हु इज आस्किंग युअर डे इज गुड ऑर वर्स्ट. जो विचारतोय की तुमचा दिवस हा चांगला आहे की किंवा वाईट आहे. द पोएट सेड दॅट इफ यू स्पेंड युअर डे विदाउट हेल्पिंग अदर्स इट मीन्स दॅट यू वेस्ट युअर डे. आता पोएट असं म्हणतोय की जर तुम्ही काय करता, तुमचा दिवस खर्च करतायत कशासाठी, विदाउट हेल्पिंग अदर्स, इतरांना मदत न करता, इट मीन्स दॅट यू वेस्ट युअर डे. त्याचा अर्थ आहे की तुम्ही तुमचा दिवस काय केला आहे तर वेस्ट वाया गेलेला आहे. यू मस्ट ट्राय टू इम्प्रूव्ह द लिव्हिंग ऑफ अदर्स. तुम्ही काय केले पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे इतरांचं जे लिव्हिंग स्टाईल आहे ते इम्प्रूव्ह होण्यासाठी. इफ यू डिड वेल फॉर अदर्स इट मीन्स यू युटिलाइज युअर डे. या त्याचबरोबर ऑन द अदर हँड जर तुम्ही काय करताय, दुसऱ्यांचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला त्या पूर्ण दिवसात, याचा अर्थ असा आहे की यू युटिलाइज युअर डे. तुम्ही तुमचा दिवस काय केला आहे तर चांगला युटिलाइज केला आहे. थ्रू दिस लाईन द पोएट वॉन्ट टू नो दॅट डिड यू स्पेंड युअर डे वेल ऑर सोरली. यातून लेखकाला माहिती करून घ्यायचं की तुम्ही तुमचा दिवस हा कसा चांगला तुम्ही स्पेंड केला आहे की मग सोरली उगाच आपला खर्च केला आहे हे तो समजून घेत आहे. दुसरा प्रश्न आहे ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से यू हॅव अर्न वन मोर डे बाय द वर्क यू डिड टुडे. आता
हा जो प्रश्न आहे याचं उत्तर दिलेलं आहे बघा. इलॉबरेट द आयडिया एक्सप्रेस इन दिस लाईन. या लाईनची जी आयडिया आहे तुम्हाला ती एक्सप्रेस करायची आहे. स्लंबर म्हणजे झोपणे, स्लीप. This is the final line of the poem. Through this line, the poet asks us to introspect ourselves. या लाईनमधून पोएट आपल्याला विचारतो आहे किंवा सांगतोय की तुम्ही स्वतःला इंट्रोस्पेक्ट करा. दॅट व्हॉट वी डीड टुडे, जे आपण आज केलं आहे त्याचं काय करा, स्वाध्याय करा किंवा इंट्रोस्पेक्ट करा, स्वाध्ययन करा. द लास्ट लाईन्स टेल द रीडर इफ दे आर नॉट शुअर हाऊ दे स्पेंड देअर डे दॅट दे कॅन क्लोज देअर आईज इन स्लंबर अँड थिंक about what God would have to say to them. जी शेवटची लाईन आहे ती रीडरला सांगते की इफ दे आर नॉट शुअर, जर ते शुअर नाही आहेत हाऊ दे स्पेंड देअर डे, त्यांनी त्यांचा दिवस कसा खर्च केला, दॅट दे कॅन क्लोज देअर आईज, ते काय करू शकतात, त्यांचा डोळे बंद करू शकता, स्लंबर म्हणजे स्लीप, झोपेत, अँड थिंक अबाउट वॉट गॉड वूड हॅव टू से टू देम, आणि त्यांनी विचार केला पाहिजे की देव त्यांना काय म्हणेल. If after considering the response of God, a reader feel as if they have done well, तर त्यांना काय गॉडच्या रिस्पॉन्स नंतर त्यांना कळेल की त्यांनी चांगलं केलं आहे. इफ दे हॅव डन वेल देन टुमॉरो इज अश्युअर्ड, जर त्यांनी चांगलं केलं असेल गॉडने रिस्पॉन्स दिल्यानंतर तर टुमॉरो कसा आहे तर अश्युअर म्हणजे असणारच. अदरवाईज गॉड माइट लुक काइंडली on the action or interaction of inactions of the day, tomorrow might not come. जर निश्चितच तुम्ही चांगलं केलं नसेल त्या दिवसामध्ये तर पुन्हा दुसऱ्या दिवसाची किंवा टुमॉरोची निश्चितच काय नाही तर खात्री नाही, चांगला दिवस असेल याची खात्री नाही. द पोएट सजेस्ट दॅट वन, पुढचा प्रश्न आहे, द पोएट सजेस्टेड दॅट वन शुड डू गुड टू अदर्स. कम्प्लीट द टेबल बाय गिव्हिंग एक्झाम्पल्स ऑफ डुईंग गुड टू फॉलोइंग पीपल. पोएट सजेस्ट करतोय की वन शुड डू गुड टू अदर्स, इतरांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. कम्प्लीट द टेबल बाय गिव्हिंग एक्झाम्पल्स, काय एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि खालचा दिलेला टेबल तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. फॅमिली मेंबर्स, आय विल स्पेंड माय टाईम विथ देम, आय विल हेल्प देम इन होम कोर्स, आय विल रिमाइंड देम टू टेक मेडिसिन ऑन टाईम. आता ही मी चांगली कामं करतो आहे माझ्या घरच्या फॅमिली मेंबरसोबत. आय विल प्ले व्हेरियस गेम्स विथ देम लाईक चेस. फ्रेंडसोबत मी काय कसं चांगलं काम करणार त्यांच्यासाठी. आय विल बी रिअल अँड ऑनेस्ट विथ देम, आय विल कीप देअर सिक्रेट, त्यांचे सिक्रेट मी ठेवेल, त्यांच्याशी रिअल किंवा ऑनेस्ट वागेल. आय विल इनकरेज माय फ्रेंड्स, मी त्यांना इनकरेज करेल. आय विल बी लॉयल अँड विलिंग टू वर्क थ्रू कॉन्फ्लिक्ट, त्यांच्याशी मी लॉयल राहील आणि विलिंग टू वर्क थ्रू कॉन्फ्लिक्ट, आणि त्यांच्यासाठी मी काम करेल. नेबरसाठी कसं मी राहील बघा. आय विल कीप माय कॉलनी क्लीन अँड बी अ रिस्पॉन्सिबल वन, माझी कॉलनी मी क्लीन ठेवील आणि त्याबद्दल मी रिस्पॉन्सिबल राहील. आय विल ओबे पार्किंग लॉज, जे पार्किंग लॉज आहे त्यांना मी मान्य करेल, त्यांना फॉलो करेल. आय विल कीप नॉईज डाऊन, मी माझा जो आवाज आहे तो कमी ठेवेल. आय विल हँडल प्रॉब्लेम्स मॅच्युअरली, माझे जे प्रॉब्लेम आहे ते मॅच्युअरली मी हँडल करेल. A3 मधला सेकंड क्वेश्चन आहे. मॅच द वर्ड्स गिवन इन द कॉलम विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. मॅच करायचे तुम्हाला. यामध्ये आपण घेऊ शकतो चिअरफुल. चिअरफुल म्हणजे तुम्ही म्हणू शकता दॅट इज हॅपी. ओके, चिअरफुलचा अर्थ तुम्ही घेणार हॅपी. त्यानंतर घेणार सेल्फिश, सेल्फिशचा घेणार तुम्ही डी, तो म्हणजे कन्सर्न विथ वन्स प्लेजर. सोरलेचं तुम्ही घेणार आहात 1 मिनिट. सोरलेचं तुम्ही घेणार फर्स्ट, तो आहे विथ द फिलिंग ऑफ डिसअपॉइंटमेंट. आणि डिस्कंटेंटचं तुम्ही घेणार लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन, हे त्याचे अर्थ आहेत. असो, पुढे या विषयावर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. फाइंड आउट एक्सप्रेशन्स फ्रेजेस विच डिनोट गोईंग अवे फ्रॉम इच स्टांजा वन इज गिवन टू यू. प्रत्येक स्टांजामधून तुम्हाला गोईंग अवे असलेलं काय एक फ्रेज असेल, एक्सप्रेशन असेल, ते तुम्हाला शोधायचं आहे. आता हे व्हॅनिश इन द थॉंग हे जे सेकंड पॅरेग्राफचं आहे, फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ स्टांजात काय काय आहेत बघा. पहिल्या स्टांजामध्ये ऑलमोस्ट ओव्हर हा शब्द वापरलेला आहे गोईंग अवेसाठी. त्यानंतर
थर्ड पॅरेग्राफमध्ये इन पार्टिंग विथ द डेज दॅट इज स्लीपिंग फास्ट, आणि शेवटच्या स्टांजामध्ये लिव्ह अ ट्रेल हा शब्द वापरलेला आहे गोईंग अवे ऐवजी. A4मधला पहिला प्रश्न आहे. द पोएट हॅज यूज्ड डिफरंट पोएटिक डिव्हायसेस लाईक ॲलिट्रेशन अँड इंट्रोगेशन इन द पोएम. पोएटने ॲलिट्रेशन आणि इंट्रोगेशनचा वापर केलेला आहे पोएममध्ये. आयडेंटिफाय देम अँड पिक आउट द लाईन्स. आता या पोएममध्ये खूप जास्त प्रमाणात इंट्रोगेशन वापरलेलं आहे आणि ॲलिट्रेशनसुद्धा वापरलेलं आहे. तर एक एक्झाम्पल आपण इथं देऊया, सगळे एक्झाम्पल्स आपण घेणार नाही. पोएटिक डिव्हायसेसमध्ये ॲलिट्रेशन जे आहे ते दिसतंय तुम्हाला. द डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. त्याच्यामध्ये टॉयलिंग टाईम दिसतंय बघा, टॉयलिंग टाईम दिसतंय. जे टॉयलिंग टाईम आहे ते ॲलिट्रेशनचं उदाहरण झालं आहे. टी रिपीट झालेलं आहे साऊंड जो असेल तो, त्यामुळे ॲलिट्रेशन उदाहरण आहे. डज इंट्रोगेशन म्हणजे प्रश्न विचारणे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. इंट्रोगेशन हे शेवटी क्वेश्चन मार्क दिसतोय. असे बरेचसे एक्झाम्पल इंट्रोगेशनचे कवितेत आहेत. तुम्ही कुठलंही लिहू शकता, हेच लिहावं असं नाही. ॲलिट्रेशनचंही तुम्हाला जर सापडलं तर तुम्ही कॅरी करा. 1, 2 की 3 ॲलिट्रेशनचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज AABB. फाइंड द राईम स्कीम ऑफ अदर स्टांजाज. आता सेकंड स्टांजासाठी आहे CCAA. म्हणजे जे AA पहिल्या 2 लाईन आहेत त्या सेम लाईन इथंच त्याचे शेवटचे 2 वर्ड्स सेम इथं आलेले आहेत, त्यामुळं त्याला आपण पुन्हा AA लिहिलेलं आहे. स्टांजा 3 साठी आहे DDEE आणि स्टांजा 4 साठी आहे FFAA. त्यामुळं हे जे स्टांजा आहे राईम स्कीम इथं आपला दिसून येते. त्यानंतर प्रश्न 5 आहे बघा, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. याच्यासाठी तुम्हाला ॲप्रिशिएशनसाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओला तुम्हाला जाऊन बघावं लागेल. तर मग इथे आपण काय करणार आहोत, थांबणार आहोत. सेकंड व्हिडिओमध्येच म्हणजे ॲप्रिशिएशनचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा. अशा प्रकारे इथे या लेस पोएमचं इथे म्हणजे सेकंड पार्टमध्ये किंवा मग ॲप्रिशिएशनमध्ये जे राहिलेले प्रश्न आहे ते ॲप्रिशिएशनच्या शेवटी मी दिलेले असतील, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघू शकता. इथे आपण थांबूया. हेडफोन असतील तर हेडफोन वापरा, चांगला आवाज तुम्हाला येईल. चला तर मग थँक्यू अँड टेक केअर.